सर्वदेवेभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। नवनीरदसम नवनीत प्रिया नवनीरदसम नवनीत प्रिया नवनीरदसम नवनीत प्रिया नवला विनोद विहारी नवला विनोद विहारी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी राम गोकुल संकटहारी
कृष्ण हरी हरे जय राम शरणागत दीना शरणागत दीना 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 शरणागत दीना शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि विहारी जय जय राम शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि विहारी जय जय राम शरणागत दीना चरणी रत करुण दृष्टि विहारी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरी श्री श्री सीताराम चरणी लक्ष लागो रे राजाराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो रे राजाराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी राजाराम चरणी श्री राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह बाहू कीर्तन संगे रंगात देह बाहू कीर्तन संगे रंगात देह बाहू सीताराम चरणी लक्ष लागो रे राजाराम चरणी लक्ष लागो स्वरूपी माला लाविता सौख्य मावा सीताराम चरणी लक्ष सारा 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 वदविता सद्गुरुराया सारा सारा वदविता सद्गुरुराया सारा सारा वदविता सद्गुरुराया सारा सारा वदविता सद्गुरुराया मंगल धाम जीवन हरि पाया सारा 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 वदविता सद्गुरुराया मंगल धाम जीवन नर हरि पाया मंगल धाम जीवन नर हरि पाया सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो रे
सद्रूप चिन्मय नारायण रूप सद्रूपचिन्मय नारायण रूप तन्मय होवनी तन्मय होवनी तन्मय होवनी तन्मय होवनी तन्मय होवनी 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 बलवंता प्रेमे गावो सीताराम चरणी लक्षरा राजा राम चरणी लक्षरा गोरे सीताराम सीताराम राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीताराम चरणी लक्षरा राजा राम चरणी लक्षरा गोरे सीताराम चरणी लक्षरा चरणी लक्षरा चरणी लक्षरा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 पुंडलिकावर दे हार विठ्ठला श्री ज्ञानदेवा तुकाराम पार्वती पते हर हर श्री मोहिनीराज भगवान की भगवान गोपाल कृष्ण भगवान की श्री प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की छत्रपति शिवाजी महाराज की भारत माता की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय रघुवीर समर्थ घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या हो सुखा पहा विठोबाचे मुख डोळे तुम्ही घ्या हो सुख पहा विठोबाचे मुख डोळे तुम्ही घ्या हो सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे घे घे माझे
गुण माझ्या विठोबाचे गुण घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे राहे विठोबाचे पायी राहे विठोबाचे पायी घे घे माझे वाचे गुण नाम विठोबाचे सोडवा केशवा तुका म्हणे माझ्या जीवा नको सोडवा केशवा नको सोडवा केशवा नको सोडवा केशवा घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे माझे वाचे घे घे माझे वाचे घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. पंढरीनाथ महाराज की, श्री मोहिनीराज भगवान की, देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. आज यात्रेच्या उत्सवानिमित्त आज
आणि उद्या अशी 2 दिवस कीर्तन सेवेची संधी मोहिनी राजाच्या चरणी करण्याची संधी दिल्याबद्दल खूप आनंद होतोय. कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्व श्रोत्यांना नमस्कार, त्यांच्यामधल्या त्या आत्मारामाला नमस्कार, गुरूंना नमस्कार करून, भगवंताला नमस्कार करून आजच्या कीर्तन सेवेला सुरुवात करते. आणि आजचं जे मूळ पद घेतलेलं आहे, अभंग जो घेतलेला आहे, तो आपल्या सगळ्यांच्या अगदी ओळखीचा आहे, परिचयाचा आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठ्ठलाचे, डोळे तुम्ही घ्या हो सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका हो कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे माझ्या जीवा नको सोडू बा केशवा, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. ज्यांचा अभंग आपण पूर्वरंगासाठी घेतलेला आहे त्यांचा थोडासा परिचय करून द्यावा. आणि पण मी संत तुकाराम महाराजांबद्दल काय बोलावं, त्यांच्याबद्दल मोठमोठ्या बड्या बड्या पंडितांनी प्रमाणपत्र दिलेली आहेत, ज्यांची प्रशस्ती मोठमोठ्या कवींनी केलेली आहे की मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी, नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. मोरोपंत लिहून गेले की तुकाराम महाराजांबद्दल काय बोलावं, संत शिरोमणी आहेतच. काय भाग्य आहे की आज तुकाराम महाराजांचा अभंग इथं मूळ पदासाठी घेतलेला आहे. आणि भागवत धर्माचा पाया ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. आणि कळस कोण झालं तर तुका झाला असे कळस. जय जय राम कृष्ण हरी सारखा जो मंत्र आहे, असं म्हणतात ना, वारकऱ्यांचा देवही उघडा आणि वारकऱ्यांचा मंत्रही उघडा, सगळ्यांसाठी आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हा सगळ्यांसाठी दिलेला मंत्र आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. जे स्वतःला उमजलेलं आहे ते वारकऱ्यांनी स्वतःपुरतं ठेवलेलं नाहीये, तर ज्ञानेश्वर माऊलींनी आणि सगळ्या संतांच्या मांदी आईने हे सगळ्या जगासाठी दिलंय की बुडती हे जन न देखावे डोळा. आणि म्हणून जय जय राम कृष्ण हरी, रामासारखा आचार, कृष्णांसारखा विचार आणि हरीचा उच्चार. रामासारखा आचार करावा आणि कृष्णासारखा फक्त विचारच करावा. कारण कृष्णासारखा आचरण करायला गेलो तर त्यामधून आत तर जाऊ, पण चक्रव्यूह आपण त्याच्यामध्ये आत जाऊ, पण भेदता येणार नाही, त्यामधून बाहेर येता येणार नाही. म्हणून त्याला कृष्ण नीती म्हणतात. रामनीती कधी ऐकली आहे का? नाही, कारण रामाचं वागणं हे सरळ सोट. आणि म्हणून कृष्णासारखा विचार करायचा आहे, पण मनामध्ये आणि त्याचबरोबर परापशंती आणि मध्यमा वैखरी या सगळ्यामध्ये सतत नामस्मरण पाहिजे, ते हरीचा उच्चार. आणि भागवत धर्माने आपल्याला हे एक देणं दिलेलं आहे की जय जय राम कृष्ण हरी या एवढ्या जपावरती, या एवढ्या मंत्र्यावरती कितीतरी संत तरले, भक्त तरले, सगळ्या समाजामधून, सगळ्या यातींमधून जय जय राम कृष्ण हरी या एका मंत्रावरून तरलेले आहेत. आणि म्हणून ज्ञान देवे रचिला पाया, तुका झाला असे कळस. अशी ज्यांची थोरवी सांगावी की एकदा पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना विचारावं की एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये पंढरपूरची आषाढी एकादशीची वारी बघितली तर लाखो कोट्यावधी लोक जात असतात. मग मला सांगा, त्या सगळ्या वारकऱ्यांना त्या पांडुरंगाचं दर्शन होत असेल का हो? मग त्या वारकऱ्यांना विचारलं कुणीतरी की अहो तुम्ही एवढे सगळे लोक जाता आषाढी एकादशीच्या दिवशी, आणि हा असा एक कार्यक्रम आहे, हा असा एक उत्सव आहे ज्याचं कुणालाही आमंत्रण पत्र गेलेलं नाही.
इथं मला येण्यासाठी सुद्धा पत्र पाठवावं लागलं की तुमचं कीर्तन आयोजित केलेलं आहे या. म्हणजे कीर्तनकार सुद्धा पत्राला हट्ट धरून बसतो की पत्र पाठवा मगच येईन. असा मी हट्ट धरला नाही बरं. पण म्हणजे कीर्तनकाराला सुद्धा म्हणजे त्यानंच कीर्तन करायचंय पण तरी सुद्धा त्याला पत्र पाठवावं लागतं, त्याशिवाय तो येत नाही. पण इथे या पंढरपुरीच्या आषाढी एकादशीला कुणाच्याही नावाने पत्र गेलं नाही तरी सुद्धा सगळे येतात, कारण ते पत्र तो पांडुरंग पाठवत असतो आपल्याला, आपल्या चित्तामधल्या त्या आत्मारामाला. आणि म्हणून सगळे गर्दी करतात त्या पंढरपुरामध्ये. मग म्हटलं तुम्हाला सगळ्यांना दर्शन होतं का हो पांडुरंगाचं? तर म्हणाले नाही, आम्ही कळसाचं दर्शन घेतो, नगर प्रदक्षिणा करतो आणि घरी परत येतो. मग म्हटलं आता महत्व कशाला? म्हणजे याचा अर्थ कळसाचं दर्शन घेऊनही पांडुरंगाचं दर्शन घेण्या इतकंच पुण्य पदरात पडतं आणि समाधानही मिळतं. त्याचप्रमाणे भागवत धर्माचा कळस म्हणजे संत तुकाराम महाराज. ज्ञानदेवांनी हा पाया रचला आणि त्या माऊलीने सगळ्या जगासाठी पसायदान मागितलं आणि त्यानंतर तुकाराम महाराजांनी या संपूर्ण जगाला खरं तर हे शास्त्र वेद हे सगळं सोपं करून आपल्याला सांगितलं. पु ल देशपांडेंचं एक छान वाक्य आहे की जे कठीण विचार आहेत ते सोपे करून सांगतात त्यांना म्हणायचं संत. जे फार कठीण आहे ते सोपं करून सांगतात त्यांना म्हणायचं संत, आणि जे फार सोपं आहे ते कठीण करून सांगतात त्यांना म्हणायचं विचारवंत. आणि म्हणून संतांनी जे शास्त्र आहेत, वेद आहेत, उपनिषद आहेत, आज आपल्याला कळणार नाहीत, सामान्य माणसाला कळणार नाहीत, म्हणून सामान्य माणसांसाठी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली. इंद्रायणीला जरी समर्पित केली असली तरी ही लोकांची जी इंद्रायणी आहे त्यांच्या मुखी हे अभंग वदविले गेले आणि त्यानंतर ही लोकांची जी गंगा आहे, ही इंद्रायणी आहे, त्यांनी हे अभंग तारले. आणि हेच संत तुकाराम महाराज जयांची वदे पूर्ण वेदांत वाणी, जयांची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी, परब्रह्मरूपी असा जो तुकावा, परब्रह्मरूपी असा जो तुकावा, जयाचे मुखी कोण दुजा तुकावा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. ज्यांच्या वाणीनं पूर्ण वेदांत सांगितलेला आहे, जेव्हा परब्रह्म्याला वाटलं की मी प्रत्यक्ष पृथ्वीवरती प्रकट व्हावं, मग त्यांनी विचार केला की कुठल्या रूपात प्रकट व्हावं, तर ते सावळं परब्रह्म शब्द ब्रह्म म्हणून प्रकट झालं आणि त्या शब्द ब्रह्माला सगळ्यांनी संत तुकाराम महाराज म्हटलं. आणि हेच संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात आपल्या आयुष्याचं गमक काय, मर्म काय, सार्थक कसं करायचंय. मनुष्य जन्म आपल्या सगळ्यांना माहितीये, 84 लक्ष योनी फेरे पूर्ण केल्यानंतर आपल्याला मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. मनुष्य देह प्राप्त होतो म्हणजे काय होतं? 2 डोळे मिळतात, 2 कान मिळतात, 1 नाक मिळतं, 1 तोंड मिळतं, हात पाय मिळतात, म्हणजे आपल्याला मनुष्य देह प्राप्त होतो. मग म्हणाले मनुष्य देह आणि प्राणी यामध्ये काही फरक आहे का हो? फरक आहे, पण माणूसही मनुष्य प्राणी असंच म्हटलं जातं. म्हणजे माणूसही प्राणीच आहे, पण तरी सुद्धा एखाद्या कुत्र्या मांजरामध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी फरक आहे की नाही. आणि म्हणून पुराणामध्ये अशी कथा सांगितली जाते. खरं तर माझं वय नाही आहे ती कथा सांगणं एवढं, पण तरी सुद्धा दृष्टांत म्हणून मदतीसाठी म्हणे भगवंतानी काय केलं, एका आधी बैलाला जन्म दिला आणि त्यानंतर बैलाच्या दृष्टिकोनातून त्यांनी बघितलं तर बैलाला एक गाय दिसली. त्यानंतर अजून एका प्राण्याला जन्माला घातलं, मग त्यालाही तसंच काहीतरी दिसलं आणि त्यानंतर ब्रह्मदेवाने म्हणे मनुष्याला जन्माला घातलं, पण मनुष्याला मात्र स्त्री दिसली आणि त्याच बरोबर दिसला तो म्हणजे भगवंत. मग ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं की इतर प्राण्यांना भगवंत दिसत नाही, पण माणसाच्या दृष्टीला मात्र भगवंत
दिसतो. याचा अर्थ मनुष्याचा जन्म हा प्रपंचासाठी आहेच, पण त्याचबरोबर मनुष्याचा जन्म हा परमार्थासाठी सुद्धा आहे. मनुष्याचा विषय हा नारायण सुद्धा होऊ शकतो, हे भगवंताच्या तर लक्षात आलंच, पण मनुष्याच्याही लक्षात यावं. जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हा काय होतं? तुम रोये जग हासे. मनुष्य जन्म प्राप्त केल्यानंतर मनुष्याला एवढं वाईट वाटतं की अरे 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 जन्माला आलो, आता काय, यानंतर पुन्हा शाळेत जायचंय, पुन्हा 10वीची परीक्षा द्यायची आहे, त्याच्यात पुन्हा टक्केवारी आणायची आहे चांगली, नाही तर आई बाबा ओरडतील, पुन्हा 12वीची परीक्षा द्यायची आहे, नोकरी शोधायची आहे, लग्न करायचंय, पुन्हा सगळा प्रपंच आहे. म्हणून माणूस रडत असतो आणि जग मात्र हसत असतं की याचा जन्म झालाय. आणि म्हणून माणसाला दुःख होत असतं. आणि त्यावेळी भगवंतानं आपल्याला इथं पृथ्वी तलावरती पाठवलेलं असतं की बाळा तुला जन्माला घातलंय, पण कशासाठी, तुझं ध्येय काय आहे आयुष्यामध्ये, तर मोक्ष. मग कसं जायचंय? या मनुष्याचा जो देह दिलेला आहे, मोक्ष घ्यावा, आपण मोक्ष ध्येय ठेवावा, किंवा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे त्याचं काहीतरी सार्थक करावं. मग या देहाचं सार्थक कसं करावं, यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या सगळ्या देहातील इंद्रियांना सांगतात. काय सांगतात? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठ्ठलाचे. बघा, सगळ्यात आधी कुणाला सांगितलं? जिभेला सांगितलं. आता विचार करा, सगळ्या देहामध्ये इतकी सगळी इंद्रिय आहेत, कान आहे, नाक आहे, हात आहे, पाय आहे, सगळं आहे, पण तरी सुद्धा सगळ्यात आधी जिभेला सांगितलं. काय बरं कारण असेल? तर ती ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे आणि कर्मेंद्रिय सुद्धा आहे. म्हणजे काय? तर छान मघाशी स्वयंपाक केला होता काकूंनी. म्हटलं ही मेथीची भाजी कशी झाली आहे, वरण भात कसं झालंय, छान चव घेतली. कोणी घेतली? जिभेनं घेतली. आणि मग काकूंना सांगितलं छान सुरेख झालाय बरं स्वयंपाक. हे कुणी सांगितलं? जिभेने सांगितलं. याचा अर्थ जीभ चव सुद्धा घेते आणि जीभ बोलते सुद्धा. पण कानांना दुसरं काही काम येतं का करता? नाकाला दुसरं काही काम करता येतं का? हातांना अजून काहीतरी वेगळं काम करता येतं का? पण जिभेला मात्र 2 कामं करता येतात. याचा अर्थ संपूर्ण देहामध्ये आणि इंद्रियामध्ये सगळ्यात हुशार कोण आहे? जीभ. कारण ही जीभ कशी आहे? एकदा या सगळ्या 32 दातांनी जिभेला विचारलं, 32च आहेत ना? हो. घरी जाऊन मोजून बघा आणि उद्या सांगा. बरं, कुणाचे 32 असतात, कुणाचे कमी असतात, कुणाचे नसतात. तर या सगळ्या 32 दातांनी एक दिवस या जिभेला सांगितलं, हम 32 तू असे अकेली हमारी माय. म्हणाला आम्ही 32 जण आहोत. हम 32 तू असे अकेली हमारी माय. म्हणाला आम्ही 32 जण आहोत. तुला अशी कडकडून काय होतं? रक्त येतं. चुकून जीभ चावली तरी पुढचे काही दिवस चव कळत नाही. हम 32 तू असे अकाली हमारी माय. जीभ म्हणाली अरे एक बार टेढ़े चलो. अरे एकदा मी वाकड्यात शिरले ना. अरे एक बार टेढ़े चलो तुम 32 ही गिर जाए पंढरीनाथ महाराज की. अजून सोपं मिळण्यासाठी रोज मॉर्निंग वॉकला लोक पळतात. म्हणजे सकाळी पळणारी 2 माणसं असतात. बरं, 2 प्रकारचे लोक असतात. एक पोटासाठी पळणारी माणसं असतात, दुसरी पोट कमी करण्यासाठी. तर असे रोज एक काका पोट कमी करण्यासाठी पळत होते. आणि मी बिचारी समजा रोज जात असेन आणि रोज ते काका दिसत असतील आणि मी त्यांना म्हणते गुड मॉर्निंग काका, सुप्रभात, कसं काय, छान. अशी माझी जीभ त्यांची रोज खाली खुशाली विचारते. असं एक दिवस जीभेनं ठरवलं या 32 दातांना धडा शिकवायचाच. म्हणून रोज मॉर्निंग वॉकसाठी पळणाऱ्या काकांना जर माझ्या जीभेनं सुप्रभात काका कसं काय विचारण्याऐवजी काय रे जाड्या रोज पळतोस तरी बारीक होत नाहीस असं म्हटलं तर काका माझे दात शिल्लक ठेवतील का? याचा अर्थ ही ताकद कुणाकडे आहे? या जिभेकडे आहे. अहो, ही जीभ अशी एक शस्त्र आहे की आज शेजाऱ्यांशी भांडण्यासाठी
तलवार बिलवार आपण घेऊन जातो का हो? नुसता एक पदर खोचला आणि तोंडाचा पट्टा सुरू केला की कट्यार काळजात घुसते. अनुभव आहे वाटतं. याचा अर्थ जे काम आधी शस्त्रास्त्र करत होती तेच काम आता कोण करते तर जीभ करते. याचा अर्थ शेजारा शेजाऱ्यामध्ये, घरातल्या घरात, भावा भावामध्ये, बहिणी बहिणींमध्ये भांडण लावण्याचं काम ही फक्त एक जीभ करते. एखाद्याला मारलेलं लक्षात राहत नाही, एखाद्याला चिमटा काढलेला लक्षात राहत नाही, पण कुणाच्या तरी लग्नात कुणाचा तरी चुकून अपमान झाला, शब्द गेले तर आयुष्यभर तो माणूस लक्षात ठेवतो की यांच्या घरून पत्रिका आली तर लग्नाला जायचं नाही. का? कुठल्या तरी काळामध्ये त्या माणसानं चुकून काहीतरी म्हटलं. याचा अर्थ माणसाला शारीरिक वार लक्षात राहत नाही, पण शाब्दिक वार कायम लक्षात राहतो. याचा अर्थ इतकी ताकद या जिभेमध्ये आहे, या भाषेमध्ये आहे. आणि म्हणून याच जिभेला संत तुकाराम महाराज सांगतात. कारण का? ही सगळ्यात हुशार आहे. एखाद्या वर्गामध्ये 50 मुलं आहेत, मला सांगा सगळ्यात जास्त कुणाला सांभाळावं लागतं मुलांमध्ये? जो सगळ्यात मस्ती करतो त्याला नाही, जो सगळ्यात हुशार आहे त्याला जास्त सांभाळावं लागतं. कारण एखादा पाठ, एखादं गणित बाईंनी फळ्यावरती दिलं की सगळ्यात आधी कोण सोडवत असतं? तो हुशार विद्यार्थी सोडवतो. तो 10 मिनिटात सोडवतो. उरलेला वर्ग अर्धा तास सोडवत असतो. उरलेली 15 मिनिटं तो मुलांना त्रास द्यायला सुरुवात करतो. बरोबर? याचा अर्थ त्या बाईला त्या मुलासाठी अजून एक गणित घालावं लागतं, अजून थोडंसं कठीण, थोडंसं एक्स्ट्रा त्या विद्यार्थ्याला. कारण त्या मुलानं जरा शांत राहावं, सगळ्या बाकीच्या मुलांना त्रास देऊ नये, यासाठी हुशार विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त सांभाळावं लागतं, कठीण गणित घालावं लागतं. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या इंद्रियांना त्रास होऊ नये, मनाला त्रास होऊ नये, शरीराला त्रास होऊ नये, म्हणून जी हुशार जीभ आहे तिला काय करावं लागतं? जास्त काम द्यावं लागतं. आणि ते काम काय? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठ्ठलाचे. प्रत्येक शब्दावरती बोलता येईल मंडळी, कारण तुकाराम महाराजांच्या शब्दाची योजनाच अशी आहे. घेई एकदा सांगून कळतं का आपल्याला? घेई घेई, हा आता कळलं. आई सांगते, अरे बाळा जा अभ्यासाला बस, बोर्डाची परीक्षा आहे तुझी. एकदा सांगून ऐकलं तर तो बाळा कसला? अरे जा रे, जरा जा जा अभ्यासाला बस, असं 2दा सांगितल्यावर कळतं की नाही? मग त्याप्रमाणे घेई घेई काय तुकाराम महाराज आहेत बघा. महाराजांनी तुझे वाचे म्हणता आलं असतं ना, कारण जे झोपले तरी सुद्धा ज्यांची वाणी सतत नामस्मरणामध्ये लीन असते, अशा तुकाराम महाराजांना स्वतःला सांगायची गरज होती का? पण तरी सुद्धा तुकाराम महाराज आधी केले मग सांगितले. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठ्ठलाचे. त्या विठ्ठलाचं नाम गोड आहे. गोड आहे का म्हणते? कारण आपण म्हणू साखर गोड आहे, पण साखरेचा गोडवा जास्त झाला तर काय होते? डायबिटीस, मधुमेह होतो. पण या विठ्ठलाचं नाव अजून थोडी वाढा, अशी साखर म्हटली, अजून थोडी घाला म्हटलं तर आपण म्हणतो नको, जास्त नको. पण विठ्ठलाचं नाम अजून थोडंसं, अजून थोडंसं असं घेतलं तर त्यामध्ये आपल्याला डायबिटीस होतो का कसला? त्याचं नाव इतकं गोड आहे. मधुराधिपते रखिलम मधुरम, इतकं गोड आहे, गोडच गोड आहे. पण तरी सुद्धा त्याचा वीट येत नाही, असं ते अवीट गोडीचं नाम आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठ्ठलाचे. कारण या विठ्ठलाचं नाम आपल्याला काय दाखवतं? दावेला जो निज धाम 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 धाम, दावेला जो निज धाम 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 धाम, घ्या हरीचे नाम नाम, घ्या हो हरीचे नाम नाम, घ्या हो हरीचे नाम. द्रव्य न लागे ना
लागे नाम घ्यावया, ना शिजवावी लागे काया, ना शिजवावी लागे काया. मोहपाशी गुंतुनी बाया, मोहपाशी गुंतुनी बाया. सोडू नको हरी नाम 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 नाम, घ्या हो हरीचे नाम नाम, घ्या हो हरीचे नाम. या नामाचा ऐसा महिमा, या नामाचा ऐसा महिमा, या नामाचा ऐसा महिमा. सांगे ज्ञान तुक या नामा, सांगे नामा तुक या ज्ञान, सांगे नामा तुक या ज्ञान, सांगे ज्ञान तुक या नामा. सोडू नको हरी नाम 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 नाम, घ्या हो हरीचे नाम नाम, घ्या हो हरीचे नाम नाम, घ्या हो हरीचे नाम. दाविल जो निज राम नाम नाम धाम, घ्या हो हरीचे नाम नाम, घ्या हो हरीचे नाम, घ्या हो हरीचे नाम. प्रभूचे नाम, गुरुचे नाम, घ्या हो हरीचे नाम. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठ्ठलाचे. त्यानंतर म्हटलं डोळे तुम्ही घ्या हो सुख, पहा विठोबाचे मुख. या डोळ्यांनी काय करायचंय? त्या विठ्ठलाचं मुख बघायचंय. या डोळ्यांनी त्या विठ्ठलाची वाट बघायची आहे. अशी वाट कोणी बघितली? आपण म्हणतो देव काही येतच नाही आपल्यासाठी, पण आपल्या डोळ्यांची तयारी आहे का त्याची वाट बघायची? या डोळ्यांनी कशी वाट बघावी? अगदी 8व्या वर्षी त्या शबरी मातेला सांगितलं, छोटी शबरी होती, की एक दिवस मतंग ऋषींनी सांगितलं की तुला भेटण्यासाठी राम येईल, श्रीराम येईल, या संपूर्ण विश्वाचं सावळं परब्रह्म तुला भेटायला येईल असं सांगितलं. कधी? अगदी 8व्या वर्षी. आणि त्यानंतर जो जन्मालाही आलेला नाही अशा श्री प्रभू रामचंद्रांची वाट बघायला लागली. जन्मालाही आले नव्हते श्री प्रभू रामचंद्र. त्या दिवसापासून तिच्या डोळ्यांनी फक्त वाट बघितलीये ती प्रभू श्री रामचंद्रांची. कशी वाट बघितली? रोज सगळं अंगण सारायचं, रोज केर काढायचा, रोज रांगोळी घालायची, रोज फळं आणायची, रोज पाणी आणायचं, रोज सगळी सजावट. इकडं खडकावरती बसवेन, तिथं फुलं मांडायची आणि वाट बघत बसायचं. आणि हे कधी? रोज. किती दिवस, किती महिने, किती वर्ष, तर अगदी म्हातारी झाली, 90 गाठली, जख्ख म्हातारी झाली होती, केस पिंजारलेले होते, वाकली होती पूर्ण. आणि तरी सुद्धा रोज सडा सारवायची, रोज रांगोळी घालायची, रोज फुलं पानं सगळी गोळा करून ठेवायची, रोज फळं आणायची, रोज पाणी आणायची, रोज वाट बघायची. इतकी म्हातारी झाली की त्या अंगणामध्ये ओसरीवरती पडून राहायची बिचारी म्हातारी शबरी. आणि त्यानंतर इतकी म्हातारी झाली की फक्त हिचा श्वास कुडीमध्ये उरला होता. इतकी म्हातारी झाली, फक्त श्वासोच्छ्वास तिचा राहिला होता. आणि तिथं झाडावरच्या कावळ्यांना वाटायचं की हे
मेलेलं प्रेत आहे म्हणून कावळे तिच्या जवळ यायचे. पण शबरीनं काय सांगितलं? कागा कागा सब कुछ खाइए, चुन चुन खाइए मांस. म्हणाले शबरी त्या कावळ्यांना सांगायची, इतक्या जवळ यायचे पण त्यांना हुर असं करून हाकलायला सुद्धा हिच्यात त्राण नव्हते. तिला ते चोची मारायचे आणि लचके तोडायचे. पण शबरी सांगायची, कागा सब कुछ खाइए, चुन चुन खाइए मांस. सगळं खा म्हणाली कावळ्यांना, सगळं खा. पण दो नैना मत खाइए, दो नैना मत खाइए, प्रभु देखन की आस. सगळं म्हणाले खा रे कावळ्यांनो, सगळं खा. पण या माझ्या 2 डोळ्यांवरती मात्र चोच मारू नका, कारण या डोळ्यांनी गेली 100 वर्ष वाट बघितलीये त्या सावळ्या श्रीरामाची. आणि म्हणून डोळ्यांनी वाट बघावी. डोळे तुम्ही घ्या हो सुख, पहा विठोबाचे मुख. या डोळ्यांनी त्या सावळ्या परब्रह्माची वाट बघायची आहे. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे काही, तुम्ही ऐका हो कान माझ्या विठोबाचे गुण. या कानांनी काय करायचंय? त्या विठ्ठलाचे गुण ऐकायचे, त्याचं कीर्तन ऐकायचंय. कीर्तयते इति कीर्तनम. या कानांनी कीर्तन ऐकायची आहेत, त्याची कीर्ती ऐकायची आहे. आणि सगळ्यात शेवटी कुणाला सांगितलं? लक्षात घ्या, आधी डोळ्यांना सांगितलं, आधी सगळ्यात आधी जिभेला सांगितलं, डोळ्यांना सांगितलं, कानाला सांगितलं आणि सगळ्यात शेवटी मनाला सांगितलं. पण मला सांगा, सुरुवातीला मी म्हटलं खरं की इंद्रियांना सांगितलेलं आहे. मन इंद्रिय आहे का? मन इंद्रिय तर नाही. म्हणजे डोळे दाखवा म्हटल्यानंतर डोळे दाखवता येतात, कान दाखवा म्हटलं कान दाखवता येतात, मन दाखवता येतं का? मन कुठे आहे म्हणता क्षणी सगळेजण हृदयाकडे हात ठेवतो, पण ते हृदय आहे. मन म्हटलं की कोणी डोक्याकडे हात लावतो. मला मनात असं वाटलं असं म्हणतो, पण मन नेमकं आहे कुठे? जर हृदयामध्ये असतं तर ते जे हृदय रोग तज्ञ असतात, म्हणजे डॉक्टर्स असतात, त्यांनी हार्ट सर्जरी करताना असं काढलं असतं ना, यांचं मन. 4 फोटो मिळाले असते आपल्याला मनाचे, जसे मेंदूचे आहेत, हृदयाचे आहेत, मनाचे मिळाले असते ना. मग जे कोणी म्हणतात तू माझ्या मनात वगैरे आहेस, मन दाखवत हे बघ. आपल्याला हनुमंतरायांनी खरोखर दाखवलं, हृदयामध्ये राम आहे. आपल्या हृदयात काम आहे, बरोबर. आणि म्हणून मन कुठे आहे? मन तर इंद्रिय नाहीये बाबा. असं जर म्हटलं तर भगवंत सांगतात, मन षष्ठाणी इंद्रियाणी. मन 6वं इंद्रिय आहे. मन इंद्रिय आहे, मन दाखवता येत नाही, पण मन आहे. आणि कसं आहे? हे मन चंचल गे याचा अंतची कोठे. या मनात जे विचार येतात त्याला काही अंत आहे का हो? अजिबात नाही. आत्ता कीर्तन करत असताना आणि कीर्तन ऐकत असताना 100% माझं मन इथेच होतं. असं असेल का? कुणी म्हणाल किती 10:30 वाजले, कधी संपतंय काय माहिती, उद्या भाजी कुठली करायची. म्हणाले अजंठा एलोरा इथे गुफा आहेत, बघून येऊयात जवळच. म्हणाले शनिवारी जायचं असं ठरलं आणि म्हणून दोन्ही म्हाताऱ्यांनी ठरवलं आपण जायचं. बरं, तो मित्र म्हणाला एक दुसऱ्या मित्राला, मी तुला उद्या सकाळी घ्यायला येतो, आपण दोघे जाऊयात. असा विचार केला आणि त्या दिवशी सकाळी तो बिचारा म्हातारे सद्गुरू असतात ते लवकर उठले आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे माझी चप्पल तुटलेली आहे. माझं चप्पल तर तुटलंय, आता जाणार आहोत आपण फिरायला सगळे सहलीला, पण चप्पल तर तुटलेली, आता करायचं काय? मग म्हणाले चांभाराकडे शिवायला द्यायचे, म्हणजे त्या काळातलं आहे बरं का. आता काय चप्पल तुटली लगेच दुसरी घेतली, शिवतोय कोण? म्हणाले चांभाराकडे शिवायला गेलो आणि मित्र आला तर
काय करावं म्हणाले. मुलाला सांगितलं की तू एक काम कर म्हणाले, तू चांभाराकडे जा, चप्पल शिवायला दे. तू जी देवपूजा करतोस ती मी करतो, मी देवपूजा आटपून घेतो, तू चांभाराकडे चप्पल शिवायला दे. म्हणजे मित्र आला की मला त्याला तोंड देता येईल, दाखवता येईल, तर म्हणाले तू जा. आणि मुलगा चांभाराकडे चप्पल शिवायला गेला आणि हा देवपूजेला बसला. देवपूजा सुरू झाली आणि इतक्यात बाहेर सुनबाई अंगणामध्ये ती केर काढत होती सगळीकडे. आणि इतक्यात मित्र दाराशी आला आणि त्यानं सुनबाईला विचारलं, काय ग तुझा सासरा कुठे? आम्ही दोघे फिरायला चाललो होतो. आणि इथे सासरे बुवा मात्र देवपूजा करत असताना, मित्र तर येणार आहे पण मुलगा अजून चांभाराकडून चप्पल काही शिवून अजून घेऊन आलेला नाही, कुठे बरं पोचला असेल, पुन्हा देवपूजेमध्ये पुन्हा गंध उगायचं, पुन्हा फुलं व्हायची आणि असा विचार करतोय. आणि इतक्यात मित्र दाराशी आला, काय ग म्हणाले तुझा सासरा कुठे कुठे? आता सुनबाईनं काय सांगितलं त्या मित्राला, म्हणाले आमचे मामनजी ना ते गेले चांभाराकडे चप्पल शिवायला. त्या मित्राने लगेच म्हटलं, असं होय का? म्हणाले मी जातो घरी. असं म्हणून तो मित्र घरी निघून गेला. देवपूजेतून काही उठता येणार नाही, देवपूजा आटपून रागाने सासरा बाहेर आला आणि म्हणाले, काय ग? त्याने जेव्हा विचारलं की मामनजी कुठे गेले, तू असं का म्हणालीस की चांभाराकडे चप्पल शिवायला गेलेत? मी देवपूजा करत होतो ना, मी देवपूजेत होतो की नाही? सुनबाई म्हणाली, खरंच तुम्ही देवपूजेत होता? या सासऱ्यांचं मन देवपूजेत नव्हतं, तर ते मन कधीच चांभाराकडे काय करायला गेलं होतं. याचा अर्थ मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. आपल्या मनाने त्या विठ्ठलाच्या चरणाशी राहावं. आणि सगळ्यात शेवटी सांगतात, तुका म्हणे माझ्या जीवा नको सोडू बा केशवा, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. सगळ्यात शेवटी आपल्या जीवाला सांगितलं. बघा, सगळ्यात आधी सगळ्या इंद्रियांना, नंतर या इंद्रियांना कोण हलवत असतं, चालवत असतं? या सगळ्यांचा बोलविता धनी कोण असतं? तर मन असतं. आणि सगळ्यात शेवटी हा सगळा प्रपंच सुरू आहे, हा परमार्थ सुरू आहे. हे सगळा संसार आपण करतोय ते कुणामुळे? तर आतमध्ये तो जीव नांदतो म्हणून. अहो, जीव गेला की इतके दिवस कुणी काका मामा आजोबा म्हणत असतात, बाबा म्हणत असतात. तीच माणसं एकदा का या चित्तामधून जीव गेला की दुसऱ्या क्षणापासून बॉडीला ॲम्ब्युलन्स मध्ये घाला असं म्हणतात. तिथं जीव गेल्यानंतर नातं संपतं, मग आपण आठवणीतच राहतो. याचा अर्थ तो चित्तामध्ये जो केशव नांदतो त्याला जास्त महत्व आहे. कारण काय शब्दांची योजना आहे बघा. केशवच शब्द वापरलाय, कारण के गेला, राहिलं काय? आणि म्हणून तुका म्हणे माझ्या जीवा नको सोडू बा केशवा. त्या भगवंताची, धर्माची आणि सत्याची कास आपल्याला सोडायची नाहीये. आणि हा विचार अनेकांनी केला. आपला देह आणि आपली इंद्रिय मिळालेली आहेत. या मनुष्य देहामध्ये इतकी ताकद आहे, सामर्थ्य आहे की माणसाने त्याच्या भाषेमध्ये किती प्रगती केली. 1000 वर्षापूर्वी एखादा कुत्रा भुभू करायचा, तो 2026 मध्ये सुद्धा भुभूच करतो, बरोबर? पण माणूस कितीतरी कोट्यावधी वर्षापूर्वी त्याला भाषा येत नव्हती, पण आज जगामध्ये किती भाषा आहेत. याचा अर्थ माणूस जरी प्राणी असला तरी सुद्धा मनुष्य प्राणी हा कायम प्रगती करणार आहे, विकास करणार आहे. त्याच्या देहाचा वापर करून तो काहीतरी कायम प्रगतिशील करत असतो. देह जन्म सार्थकी लावण्यासाठी झटत असतो. आणि म्हणून मनुष्य जन्माचे करावे सार्थक, या देहाचं सार्थक करावं. आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी काय सांगितलं? मरावे परी कीर्ती रूपे उरावे, कीर्ती रूपे उरावेस.
पण सद्गुरू वामनराव पै सारखे काय सांगतात की आजच्या काळामध्ये आपल्याला कीर्ती रूपी तर उरायचं आहेच, पण मरावे परी कार्य रूपे उरावे. या देहाने कार्यरूपी उरावे म्हणजे आपण जरी गेलो तरी आपण सुरू केलेलं कार्य हे अखंड चालू राहिलं पाहिजे. आपण इथं जिवंतपणीच काही करत नाही, मग मेल्यानंतर आपल्या हाती असलेलं कार्य काय होईल? याचा अर्थ कार्य तसं करावं जे स्वातंत्र्य सैनिकांनी केलं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. कार्य असं करावं जे पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकरांनी केलं की ते आजही 2026 मध्ये ही आपल्या उपयोगात येतं, समाजोपयोगी आहे. या देहाने कीर्तिरूपी उरावं, कार्यरूपी उरावं. कुणासारखं, कुणाचा आदर्श आपण डोळ्यांसमोर घ्यावा? त्या सगळ्या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या खानांचं. आज घराघरांच्या खानावळी झाल्या आहेत. खानावळी का? कारण सगळीकडे त्यांचाच आदर्श, आणि म्हणून त्यांचा आदर्श घेण्यापेक्षा या कुठल्या मनुष्य देहानी सार्थक केलेल्या या सगळ्यांचा आपल्या डोळ्यांसमोर आदर्श ठेवावा. कुणाचा आदर्श? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवावा. अगदी ही सगळी संत मंडळी, ही सगळी ज्यांना आपण अतिसामान्य माणसं म्हणजे ज्यांना सगळ्या सर्वसामान्यांपासून सर्वोत्तम माणसांपर्यंत, सर्वमान्यांपर्यंत सगळ्यांना हे मान्य का होतात माणसं? कारण अगदी लहान वयामध्येच कुठेतरी ठिणगी पेटलेली असते. ज्ञानेश्वर माऊलींनी किती लहान वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी कोवळ्या वयामध्ये रायरेश्वराकडे आपलं बोट कापून शपथ घेतली, अंगठा कापून, की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. लहान वयामध्ये, ज्या वयामध्ये आमच्यासारखी मुलं डोरेमॉन बघत असतात आणि आपल्या डोळ्यांसमोर आदर्श असतो तो कार्टूनांचा, आणि मग मुलं कार्टून झाली, मग आई वडिलांनी काही नावं ठेवायची नाहीत, कारण लहानपणी तेच बघितलेलं असतं. पण छत्रपती शिवाजी महाराज शिवबा असताना रायरेश्वराच्या ठिकाणी शपथ घेतात की सगळा हिंदुस्थान भगवा केल्याशिवाय राहणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर भगूरच्या त्यांच्या वाड्यामध्ये त्या भगवती समोर, आपल्या देव्हाऱ्या समोर बसतात आणि सांगतात, चाफेकर बंधूंची फाशीची शिक्षा, वासुदेव बळवंत फडके यांचं सगळ्यांचं वाचून ते ठरवतात की या भारत देशासाठी माझा देह सार्थकी लावेन, समर्पण करेन या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये लहानपणी. आणि म्हणून काळ्या पाण्याची शिक्षा, जन्मठेपा 2 झाल्या, 50 वर्ष. पण त्या क्षणी हा माणूस हसून त्या न्यायालयामध्ये म्हणतो की याचा अर्थ 2 जन्मठेपा म्हणजे तुमचाही पुनर्जन्मावरती, आमच्या हिंदू संस्कृतीवरती विश्वास आहे वाटतं. त्या न्यायाधीशाने विचारावं, तुम्हाला 2 जन्मठेपा मिळाल्या, तुम्हाला काही वाटत नाही का? ते म्हणाले, त्या 2 जन्मठेपा भोगेपर्यंत ब्रिटिश सरकार या भारत देशामध्ये राहील की नाही याची तुम्हाला खात्री आहे का? आणि म्हणून अंदमानच्या त्या कैदेमध्ये अशा ठिकाणी ठेवलं की हा माणूस असा आहे, याचं मनात येथे धाव घेई वगैरे नाही, मन इतकं कठोर आहे. अशा ठिकाणी ठेवलं की रोज एखाद्याला कैद्याला फाशी दिली जायची, आणि ती फाशी दिल्यानंतर 2-3 दिवस तिथे तो देह लटकत असायचा, आणि नेमकी ते सगळं दृश्य दिसायचं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या खिडकीमध्ये. विचार करा, रोज अशी फाशी देताना तो माणूस बघतोय, तिथं 2-3 दिवस तो देह लटकताना बघतोय. त्याच्यानंतर तो देह बाजूला काढला जातो आणि दुसरा देह तिथे लटकवला जातो. हे रोज बघतायत स्वातंत्र्यवीर सावरकर. पण तरी सुद्धा मन कुठेही विचल होत नाही. मनुष्य देह एकदाच प्राप्त होतो. संपूर्ण भिंतीवरती महाकाव्य लिहून काढली आणि तिथे त्या सेल्युलर जेलमध्ये
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देह जरी कोंडून ठेवला असला तरी मन मात्र प्रतिभेचा संचार करत होतं. जयोस्तु ते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे. राष्ट्राचे चैतन्य मूर्ततु नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राधे तू त्यांची परवशतेच्या नभात तुझी आकाशी होशी स्वतंत्रते भगवती चांदणी चमचमलखलखशी वंदे त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे यशोयुता वंदे यशोयुता वंदे. भारत माता की. आणि त्या सावरकरांनी काय केलं, रत्नागिरीमध्ये सुटून आल्यानंतर सावरकरांनी तिथं काय स्थापन केलं तर पतित पावन मंदिर. आपल्या संतांनी ज्याप्रमाणे सांगितलं की जातीपातीमध्ये भेदाभेद भ्रम अमंगळ. फक्त हे म्हणून होतं का? एखादा कायदा सांगितलं सगळ्यांना हेल्मेट घाला, कितीही सांगितलं, ऐकतो का आपण? पण जर परिणाम सांगितला की अपघात झाल्यानंतर कोण वाचवतं, याचा अर्थ कायदा जरी असला तरी आपण ऐकत नाही. मग यासाठी मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे आणि हे काम कुणी करायचंय. म्हणून सावरकरांनी हाती घेतलं पतित पावन मंदिर, जिथे सगळ्या जातीपातीतल्या लोकांना प्रवेश असेल. सगळ्या पंक्ती उठवला, जिथे कुणी कुणाला जातपात विचारून पंक्ती बसणार नाहीत. सगळे एकामेकांच्या मांडीला मांडी लावून बसतील आणि जेवतील. हे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभं केलं. आणि म्हणून मरावे परी कीर्ती रूपे आणि कार्य रूपे उरावे. हा देह एकदा जन्माला आलाय, मग तिथे काय करायचंय? सकाळी उठायचंय, नाश्त्याची चिंता, नाश्ता झाला, दुपारच्या जेवणाची चिंता, दुपारचं जेवण झालं, संध्याकाळी चहाला काय करायचं, चहा झाला, रात्रीच्या जेवणाचं काय, रात्र झाली, उद्याच्या नाश्त्याचं काय. या पलीकडे माणसाच्या देहाचं काही कार्य आहे की नाही? आणि म्हणून तारुण्यकाली शयनेषु कामा माध्यान्हकाली फिरसी रिकामा वृद्धापकाळी स्मरसी न रामा आणि प्राणांतकाली प्रभू ये न कामा. तरुणपण शयनेषु. माझ्या एवढी मुलं झोपून असतात, आम्हाला आईनं उठवावं लागतं, अगं उठ. माध्यान्हकाळी फिरसी रिकामा, की तेव्हा काही प्रपंच असतो आपल्याला, देवाला आठवायला आणि समाज कार्य करायला वेळ आहे का? इकडं भाजी कुठली आणायची आज जेवायला, बरोबर कांदे किलो कसे किलो, बटाटे किती किलो घेऊन येऊ, ह्यामध्ये चिंता असते. तिथं समाज कार्य कुठलं? अशी परिस्थिती आहे आपली. वृद्धापकाळी स्मरसी न रामा, तेव्हा काही म्हणजे राम राम तेव्हा सुरू करतो, पण तेव्हा तो राम राम लांब लांब होतो आणि मग तो श्रीराम लांबच निघून जातो. आणि मग प्राणांतकाली प्रभू ये न कामा. एका बिचाऱ्या व्यापाऱ्याच्या मुलांनी केलं की नास्तिक होता, एकदा तरी देवाच्या तोंडून येऊ दे म्हणून मुलांनी बिचारा शेवटच्या घटका मोजत होत्या, देवाचं नाव मरताना तरी घेऊ दे. कारण जे शेवटच्या क्षणी आपल्याला आठवतं, ज्याचं आपण स्मरण करतो, त्याचा आपल्याला देह प्राप्त होत असतो, त्याचा जन्म प्राप्त होत असतो. भगवंताचं नाम घेतलं म्हणून भगवंताचं नाम घ्यायला सुरू करतात. आणि म्हणून शेवटच्या घटका मोजत असताना व्यापारी अत्यंत कंजूष,
देवाचं नाव घेऊ दे कुठल्या तरी कारणामुळे, म्हणून मुलांनी समोर धान्याचं पोतं होतं, त्याचे टाके उसवले आणि त्यामधून धान्य खाली सांडत होतं. मुलांची काय इच्छा, अरे ते शिव म्हणजे निदान शिवाचं नाव घ्यावं अशी इच्छा होती. पण म्हातारं कसंच ऐकेना. म्हाताऱ्याने म्हटलं, अरे त्याला टाके घाल, आणि गेला. याचा अर्थ माणसानं जर ठरवलं तर शेवटपर्यंत तो चांगलं कार्य करण्यास उद्युक्त होत नाही. दुर्योधनाच्या त्या संपूर्ण कुटुंबामध्ये जसा पांडवाला श्रीकृष्णांचा सहवास लाभला तसाच दुर्योधनालाही लाभला. पण तरी सुद्धा त्याच्याशी सख्य ठेवावं, त्याच्याकडून 4 गोष्टी शिकाव्या, त्याचं दास्य पत्करावं. या ऐवजी दुर्योधन सांगतो, जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती. मला धर्म माहितीये, मला कसं वागायचं माहितीये, पण मला वागायचंच नाहीये. मग आपल्या माणसांची ही तऱ्हा तीच आहे. देह कशासाठी दिलाय, एकदाच दिलाय, आयुष्य अर्ध संपलेलं आहे हे आपल्याला माहित असून सुद्धा आपला मनुष्य देह काही तयार होत नाही. पण तरी सुद्धा अगदी अल्पायुषी असून काही काळ जगून सुद्धा अनेक असे महात्मे झाले की ज्यांचं नाव संपूर्ण विश्वामध्ये भारत अभिमानाने सांगत असतो. अशा काही थोर पुरुषांची कथा. आणि अशी एक स्त्री जिचं संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी आदर्शवत आहे, असं एक आख्यान आपण ऐकणार आहोत. त्यामुळे पूर्वरंगासाठी इथेच थांबते की देह सार्थकी लावावा, इंद्रिय सगळी सार्थकी लावावी आणि मेल्यानंतर मरावे परी. आपल्यानंतर अनेक पिढ्यानपिढ्या आपल्या ऋणात असावे. प्रत्येक क्षणोक्षणी आठवण त्यांनी काढावी, असं कार्य करावं. घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, गोड नाम विठ्ठलाचे, गोड नाम विठ्ठलाचे, गोड नाम विठ्ठलाचे. घे घे माझे वाचे, घे घे. तुका म्हणे माझा जीवा, तुका म्हणे माझा जीवा, तुका म्हणे माझा जीवा, नको सोडू मा केशव, नको सोडू, नको सोडू, नको सोडू मा केशवा, केशवा, केशवा. केशवा नको सोडू मा केशव, नको सोडू मा केशव. घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, गोड नाम विठ्ठलाचे, गोड नाम विठ्ठलाचे. घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, घे 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 माझे वाचे, गोड नाम विठ्ठलाचे. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री मोहिनीराज भगवान की जय.